छत्रपती शाहूरायांच्या भूमीत गाडीलान चंदगड तालुका मतदारसंघातील या नेसरीच्या परिसरात तमाम जनतेचा सन्मान करण्याच्या निमित्ताने आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे विकास पुरुष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या 2 कोटी महिलांचे लाडके दादा, ज्यांचे विचार नुकतेच आपण या ठिकाणी ऐकलेत, ते या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माझे वरिष्ठ सहकारी राजेशजी पाटील, बाबासाहेब पाटील असोटेकर, नावेद मुश्रीफ, रामाप्पा खरेकर, अल्बर्ट डिसोजा, बिको गावडे, आमच्या महिलांच्या अध्यक्षा शीतलताई फरागडे, मुनासो नायकवडी, दयानंद कोनेकर, महाबळेश्वर चौगले, ललिताताई भोसले, संगीताताई पाटील, तानाजी गडकरी, सुधीर देसाई, जयसिंग चव्हाण, अभय देसाई, अनिकेत केवणेकरी, बाबासाहेब पाटील, प्राची कोणेकर, राजेश प्रतीक पाटील, बाबूराव चौले, एम के पाटील, सर्व तालुक्याचे पदाधिकारी, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि या मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड प्रमाणावर उपस्थित असलेल्या माझ्या तमाम शेतकरी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या कालखंडामध्ये शौर्याचं प्रतीक म्हणून वेडात वीर दौडले साथ अशा या शौर्य गाथ्या या सगळ्या परिसरामध्ये निर्माण करणारा प्रतापराव गुजर विनम्रपणाचं अभिवादन या ठिकाणी करतो। अनेक वर्षे या सगळ्या परिसराचं ज्यांनी नेतृत्व केलं ते स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर, नरसिंह गुरुनाथ पाटील साहेब, सदाशिवराव मंडलिक यांच्याही पुण्यस्मरणे हा कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करतो। या सगळ्या परिसरामध्ये यावं, जनतेशी संवाद करावा, दादाने दिलेली लाडकी बहीण ही योजना सर्वंकष पद्धतीने महिला भगिनींच्याकडे पोहोचावी, या निमित्ताने सर्वांची सन्मान करावा हे हेतूने आज आम्ही या ठिकाणी आलो। राजेश पाटील साहेब, तुमचं आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मी सुरुवातीलाच मनापासून आभार मानतो आणि या उपस्थित राहिलेल्या माझ्या महामौलींचं अतिशय अंतःकरणापासून अभिनंदन करतो। इतक्या प्रचंड संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या सगळ्या परिसरामध्ये केलेल्या कामाची योग्य पद्धतीने पोचपावती या ठिकाणी आम्हाला निश्चितपणाने मिळाली। माझ्या माता भगिनी अजूनही येत आहेत, जिथे बसण्यासाठी Z+ सुविधा असल्याच्यानंतर बसता येत नाही, पण तिथे जो त्या बसल्या थोडीशी गैरसोय झाली। कदाचित राजेश पाटलांना वाटलंही नसेल इतक्या मोठ्या संख्येने येतील। आम्ही बेळगावला निघाल्यापासून थोडंसं उशिरा जाऊ, हळू जाऊ असं करत करत आम्हाला त्यांनी इथं आणलं, पण इथल्या मातृशक्तीचा, इथल्या शेतकरी बांधवांचा, इथल्या कार्यकर्त्यांची केलेली प्रचंड मेहनत आज हा संबंध मंडप ओसंडून वाहत आहे, हे तुमच्या लोकप्रियतेचं आणि कार्याचं कौतुक आहे। असं जर का मी म्हटलं तर ते काही चुकीचं ठरू शकणार नाही। हा निर्णय आपण घेतला बहुजनांच्या हितासाठी। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सर्व 12 बलुतेदारांना 18 पगड जातींना सोबत घेत त्यांनी केलं। शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता कोल्हापूरच्या ज्या भूमीमध्ये ज्या पद्धतीने रुजलेली आहे तशी तुमच्याने माझ्या महाराष्ट्रामध्ये रुजली गेली। पण स्वर्गीय चव्हाण साहेबांनी विचार दिला होता की बहुजनांचं हित साधायचं असेल तर तुमचा सत्तेमधला सहभाग असला पाहिजे आणि म्हणण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मी आज जाणीवपूर्वक या ठिकाणी सर्व माध्यमांच्या समोर सांगू इच्छितो आहे, काही निकाल काय त्या ठिकाणी आरोप करण्याचा प्रयत्न केला असेल की आम्ही सर्व द्यायला तयार होतो, त्यांचा खोटेपणा समोर समोर जाऊन खंडन करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरेची आहे, असा सुद्धा त्यांना इशारा त्यानिमित्ताने मी देऊ इच्छितो आहे। सत्तेमधला सहभाग आज राजेश पाटील साहेब तुम्ही या ठिकाणी सांगू शकला। मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी आला, या मतदारसंघामध्ये सुद्धा हजारो कोटी रुपयाचा निधी आला आणि बेळगावपासून या गावामध्ये येतपर्यंत जसा माझ्या कोकणामध्ये प्रवास करताना मला भास होतो, मला आज वाटतंय की माझ्या कोकणातच मी या ठिकाणी आहे। असं या निसर्गसम्य वातावरणामध्ये निसर्गासारखी निर्भय माणसं आज आपल्या पाठीशी, दादांच्या पाठीशी ताकद आणि शक्तीनिशी उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळू शकते। असंख्य योजना त्या ठिकाणी आपण करत आलो। मी मुद्दाम जाणीवपूर्वक या ठिकाणी म्हटलं की केवळ बारामती पुरता दादा विकास पुरुष नाही, आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तांद्यापासून बांध्यापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावरती विकास करण्याची कल्पकता गेल्या 25 वर्षामध्ये अजितदादा दाखवलेली आहे की 2021व्या शतकात वसंतदादाच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये
सर्वाधिक लोकप्रिय असलेला दादा कोण आहेत ते तुमचे आणि माझे लाडके अजित दादा आहेत. याचा सुद्धा उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करू इच्छितो. हे सर्वंकष पैच्या विचारधारेवरती अवलंबून असतं. लेक लाडकी बहीण, लेक लाडकी ही एक योजना आहे, लाडकी बहीण ही योजना आहे ज्याचा आवर्जून उल्लेख शीतलजीने त्यांच्या भाषणामध्ये या ठिकाणी केला. मुलींचा घटणारा जन्मदर समाजाच्या अस्वस्थतेचं एकतरचं कारण त्या ठिकाणी ठरू शकत असतं. आदिती त्या खात्याची मंत्री आहे, मुख्यमंत्र्यांनी पाठबळ दिलं, अजितदादांनी दिलं, देवेंद्रजींनी दिलं आणि आज मुलगी जन्माला आल्यापासून तिचं वय 18 होईपर्यंत तिच्या खात्यामध्ये 1,05,000 रुपये देण्याचा क्रांतिकारी निर्णय शाहू फुले आंबेडकरांचा या सामाजिक भूमीमध्ये या महाराष्ट्राच्या सरकारने घेतला, ज्याच्यामध्ये दादांचा मोठ्या प्रमाणावरती पुढाकार त्या ठिकाणी. माझी महिला भगिनी, कष्टकरी महिला भगिनी जी आयुष्यभर काबाड कष्ट करते, शेतामध्ये राबते, शोषिकतेने तिचं जीवन जगण्याचा प्रयत्न करते, कुटुंबाची उभारणी करण्याचा प्रयत्न करते, प्रसंगी स्वतःचा आजार सहन करते, पण माझ्या मुलाबाळांचा आजार बरा राहिला पाहिजे या भूमिकेतूनच भावंडांच्या माझ्या महाराष्ट्रातल्या भगिनी स्वाभिमानाने उभ्या राहिल्या पाहिजे. म्हणूनच लाडकी बहीण या नावाने रक्षाबंधनाच्या पवित्र दिवसाच्या अगोदर 3,000 रुपये जुलै आणि ऑगस्टचे आपल्या खात्यामध्ये थेटपणाने निर्माण करण्याचं काम दादांनी त्या ठिकाणी केलं, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलं. याच्यावरती सुद्धा टीका टिप्पणी झाली. माझ्या प्रचंड संख्येने माझ्या माता भगिनी या ठिकाणी जमल्या आहेत. जे महाविकास आघाडीचे नेते आहेत यांनी ही योजना रद्द करावी म्हणून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. यांनी 4-5 माणसं त्या ठिकाणी पाठवली होती की योजना त्या ठिकाणी रद्दबदल व्हावी. महाराष्ट्रातल्या कष्टकरी 2.5 कोटी महिलांच्या तोंडातला घास हिरावून घेण्याचं पाप जी राजकीय शक्ती करत होती त्याला खड्यासारखं बाजूला टाकण्याची भूमिका ही पुढच्या महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सर्वंकष पद्धतीने त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. योजना जाहीर झाली, न्यायालयामधून फटकारलं गेलं, नंतर सांगितलं गेलं की तुमच्या खात्यातच पैसे मिळणार नाहीत. आपल्या लाडक्या भगिनीच्या खात्यात पैसे जमा झाले. त्याच्यानंतर असं सांगण्यात आलं लगेच पैसे काढा, कारण हे पैसे पण काढून घेणार आहेत. खोटेपणा बोलायचा किती खोटेपणा. काही नाही तर राजेश पाटील साहेब टीका केली, दूधवाल्याच्या बद्दल स्वतःला त्या ठिकाणी नेऊन टाकलं, भाजीवाल्याची तुलना केली. 1,500 रुपये म्हणजे काय होतंय. माझ्या महिला भगिनींना मतांच्यासाठी लाचार केलं जात आहे. मला त्यांना सांगायचं आहे, सोन्याचा चमचा घेऊन तुम्ही जन्माला आला, पण काबाड कष्ट करणाऱ्या महिला भगिनींना या कष्टाचं आणि या 1,500 रुपयाचं मोल आणि मूल्य किती आहे त्यांनी या ठिकाणी यावं आणि या परिसरामध्ये या माझ्या मायभगिनी ज्या आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी जमल्या आहेत, अजित दादांचं स्वागत करण्यासाठी जमल्या आहेत, त्याचं मूल्य त्यांच्या राजकीय जीवनामध्ये श्रेष्ठ पद्धतीने त्या ठिकाणी ठरू शकत आहे. म्हणूनच ही योजना अखंडपणाने आपल्याला चालू ठेवायची. कोल्हापूर जिल्हा सामाजिक क्रांतीचा जिल्हा, शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रगती पथावरती असलेला जिल्हा. या संबंध महाराष्ट्रामध्ये 8 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या माझ्या विद्यार्थी भगिनींच्या 50% शिक्षणाचा खर्च यापूर्वी राज्य सरकार करतो. मगाशी शीतलजी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अनेक वेळेला असे काही प्रसंग घडत असतात की ज्यावेळेला मुलींच्या शिक्षणाच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये पालक थोडेसे पाठीमागे येतात. 50% सुद्धा रक्कम भरण्याची नव्हती. म्हणूनच एका आई वडिलांनी सांगितलं मुलीला की तुझ्या शिक्षणाचे 50% रक्कम सुद्धा भरण्यासाठी माझ्याकडे नाहीत. त्या छोट्या भगिनींनी आत्महत्या केली. त्या सर्वांचा सहभागी असलेल्या अजितदादांच्या ते लक्षामध्ये आलं. त्यांनी धाडसीपणाने निर्णय घेण्याचं त्या ठिकाणी ठरवलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साथ दिली, देवेंद्रजींनी साथ दिली आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो आहे की राज्यातल्या सगळ्या विद्यार्थी भगिनींच्यासाठी तिला इंजिनियर व्हायचं असेल, पायलट व्हायचं असेल, कलेक्टर व्हायचं असेल, आणखीन काय व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल तर तिच्या शिक्षणाचा 100% खर्च आता राज्य सरकार करणार आहे. त्या योजनेचे जनक तुमचे लाडके दादा या स्पर्धेत बसलेले आहेत. हे सुद्धा तुमच्या सर्वांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरू शकतात. शेवटी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाणाऱ्या माझ्या माता भगिनींच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे. आज आपण पाहतो जसं आज लाडक्या भगिनींनी दिलं, अनेकांनी टीका केली की लाडक्या भावांच्यासाठी काय. कोल्हापूर जिल्हा हा सुद्धा एक कृषी उत्पादन करणारा जिल्हा आहे. शेतीमालाचं प्रचंड प्रमाणात उत्पादन करणारा जिल्हा आहे. साखर कारखानदारी असेल, अनेक काही गोष्टी असतील. आज येताना प्रत्येकाच्या शिवारामध्ये फुललेला ऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकला. शेती पंप हे कोल्हापूर जिल्ह्यातलं वैशिष्ट्य आहे. एकेकाळी मी ऊर्जा खात्याचा मंत्री होतो. पैसे भरूनही 2-2, 3-3 वर्ष शेती पंप आपल्याला वीज त्या ठिकाणी मिळू शकत नव्हते. आज दादाने निर्णय घेतला आहे 2.5 हॉर्स पासून ते 7.5 हॉर्सपर्यंत पूर्णपणाने शेती पंपाचं वीज बिल यापूर्वीचंही माफ केलंय आणि पुढचे 5 वर्ष मोफत वीज या सगळ्या बसलेल्या शेतकऱ्यांना देण्याचा क्रांतिकारी निर्णय अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे. इतक्या पद्धतीने लोकांची सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून
त्यांचं जीवनमान उजवा करण्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला प्रयत्न केला जातो त्यावेळेला महायुतीच्या पाठीमागे ताकद उभी करण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात आहे. मला जाणीव आहे राजेजी, तुम्ही अतिशय कष्टकरी पद्धतीने काम करता. ज्या ज्या वेळेला आमदारांची बैठक होते त्या त्या वेळेला किमान 10-15 कागद आपल्या हातात असल्याशिवाय तुम्ही कधी आलेले मी पाहिलंच नाही. म्हणजे दर आठवड्याला दादा जरी भेटले, दुपारी मंत्र्याला दादा जरी राजेश पाटलांना भेटले, तरी संध्याकाळी आमदारांच्या बैठकीमध्ये ते मोकळ्या हाताने कधी आले नाहीत. आपल्या मतदारसंघातील कामाचं निवेदन घेऊन ते केवळ आले, पण शेरा मारून घेण्या इतपत ते थांबले नाहीत, तर त्याचा पाठपुरावा करून आपल्या मतदारसंघामध्ये ती विकासाची कामं कशी करता येतील याची दक्षता असणारा आमदार, त्याचं नाव आहे राजेश पाटील. याचा सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख या निमित्ताने मी करू शकतो. राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातो. मुश्रीफ साहेब आज इचलकरंजी जिल्हा आहेत, ते या ठिकाणी येणं शक्य नाहीत. पण मला आठवतं की एक सामान्य माणूस म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये हसन मुश्रीफ साहेबांना ओळखलं जातं. आज काही मंडळी त्यांच्यावरती टीका टिप्पणी करतात. अमित शहा साहेबांना काल विमानतळावरती ते सी ऑफ करण्यासाठी मुश्रीफ साहेब गेले, त्याच्यावरती टीका टिप्पणी काही संसद रत्नांनी त्या ठिकाणी केली. अरे, ज्या अरविंद केजरीवालच्या सोबत तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बैठकीला बसता, 2009-10 सालामध्ये युपीएच्या 2च्या विरोधामध्ये अण्णासाहेब हजारे यांच्या नेतृत्वाखाली जे काही आंदोलन दिल्लीमध्ये उभं केलं त्याचं नेतृत्व करत होते अरविंद केजरीवाल. आणि मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळामध्ये असलेल्या मंत्रिमंडळाच्या वरती आक्षेप घेणारे अरविंद केजरीवाल ते तुमच्यासोबत बसू शकतात. मग अमित शहा साहेब या देशाचे कणखर नेते आहेत, त्यांच्या निरोपाप्रसंगी त्या ठिकाणी हसन मुश्रीफ गेले, तर त्यांच्यावरती टीका टिप्पणी करण्याचं तुम्हाला कारण काय असू शकतं? पोटशूळ किती असावा, व्यक्तिगत द्वेष किती असावा? अरे, एकेकाळी याच हसन मुश्रीफांनी आणि या सर्व सहकार्यांनी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा करण्याची ताकद त्या ठिकाणी दिली. पण केवळ अजितदादांच्या नेतृत्वाखाली, बहुजनांच्या हिताखाली त्यांनी घेतलेला निर्णय तुम्हाला पचनी पडला नाही. म्हणून तुम्ही टीका टिप्पणी करणार असाल, तुम्ही काही काळ लोकांना फसवू शकाल. सदा सर्व काळ लोकांना फसवण्याचे दिवस संपलेत. लोकसभेला दिशाभूल केली, आता या राज्याची जनता दिशाभूल करून घेणार नाही. विधानसभेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला अपयशाचा पुरेपूर वचपा काढत राज्यामध्ये महायुती सत्तेवरती येईलच. पण अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुतांश आमदार या संबंध महाराष्ट्राच्या विधानसभेवरती निर्वाचित होतील. तिथे इथेही आम्हाला यश मिळावं एवढीच प्रार्थना या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी करतो आणि आश्वस्त करतो की या सगळ्या मायमाऊली आहेत, या सर्वांच्या उद्याच्या भवितव्याच्या हितासाठी त्यांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद त्याच पद्धतीने आजीवन त्या ठिकाणी राहावा याच्यासाठी दादा त्यांच्या पद्धतीने सतत काम करत राहतील एवढीच ग्वाही याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. पावसाचे दिवस असताना सुद्धा अभूतपूर्व संख्येने तुम्ही या ठिकाणी जमलात, याच्याबद्दल तुम्हाला सर्वांनाच अंतःकरणापासून सलाम करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.